नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहाय्यक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी MA मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 4 वाङ्मयीन संस्कृती या विषयातील घटक क्रमांक 4 मराठी वाङ्मयीन संस्कृतीची स्थित्यंतरे या संदर्भात चर्चा करणार आहोत। ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वयंअध्ययन साहित्याचा आधार आपण या चर्चेसाठी घेत आहोत। आज आपण साहित्य संमेलनांचा प्रारंभ या संदर्भात चर्चा करणार आहोत। म्हणजे सन 1878 ते 2020 पर्यंतचा म्हणजे जवळजवळ 142 वर्षाच्या कालावधीत अनेक साहित्य संमेलने पार पडली। ही साहित्य संमेलने दक्षिणेतील कारवार ते उत्तरेकडील दिल्लीपर्यंत भरले। यातील पहिले साहित्य संमेलन हे 11 मे 1878 मध्ये पुणे येथे संपन्न झाले। त्यानंतर जवळजवळ 7 वर्षाच्या खंडानंतर दुसरे साहित्य संमेलन हे सातारा शहरात भरले। पुढे 20 वर्षांनी म्हणजे 1905 मध्ये तिसरे साहित्य संमेलन त्यावर झाले साताऱ्यामध्ये। म्हणजे 1878 ते 1905 पर्यंत अवघी फक्त 3 साहित्य संमेलने झाली। त्यानंतर 1906 ते 1926 असा संमेलनाचा प्रवास काहीसा थांबता झाला आणि मग 1926 नंतर मात्र साहित्य संमेलने नियमित सुरू झाली। त्यानंतर पुन्हा 1969 ते 1972 या 3 वर्षात साहित्य संमेलने होऊ शकली नाहीत। म्हणजे मराठी साहित्य संमेलनास प्रारंभीच्या काळात मराठी ग्रंथकाराचे संमेलन असे नाव होते। सन 1908 मध्ये त्यास मराठी लेखकाचे संमेलन असे म्हटले जाऊ लागले। तर 1909 मध्ये बडोदा येथे संपन्न झालेल्या संमेलनास महाराष्ट्र साहित्य संमेलन असे नाव दिले। पुन्हा मध्यंतरीच्या काळात म्हणजे 1935 ते 1953 मध्ये या संमेलनास महाराष्ट्र मराठी साहित्य संमेलन याच नावाने ओळखले गेले। तदनंतरच्या काळात साहित्य संमेलन भरण्याची किंवा भरवण्याची जबाबदारी ही अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाकडे गेल्यानंतर त्यास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे नाव दिले गेले। संमेलनाच्या नावातील बदलामुळे या संमेलनाची व्याप्ती कशा प्रकारे होत गेली हे दिसून येते। म्हणजे सुरुवातीच्या काळात ग्रंथकारापुरते मर्यादित असणारे हे साहित्य संमेलन आज साहित्यिक, प्रकाशक, विक्रेते आणि वाचक यांच्याबरोबरच सर्वसामान्यांपासून ते मासिकांच्या संपादकांपर्यंत सर्व मराठी भाषावाचकांचे बनले आहे। आता मराठी साहित्य संमेलने ही अनेक वेळा विविध विषयांमुळे गाजली। कधी अध्यक्षीय निवडीचा प्रश्न, कधी भाषिक प्रश्न, कधी लेखन स्वातंत्र्य, तर कधी नामांतराचा प्रश्न, अशा अनेक कारणामुळे ही संमेलने गाजली। 1929 साली बेळगाव येथे शिम परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन कानडी व मराठी शुद्ध लेखन नियमातले बदल
या विषयावरून गाजले. पुढे 1932 साली बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथे साहित्य संमेलन भरणार होते. पण नासी फडके आणि श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या टोकाच्या भूमिकेमुळे हे साहित्य संमेलन सयाजीराव गायकवाड यांच्या विना संपन्न झाले. 1939 ते 1946 साली नासी फडके यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे झालेल्या साहित्य संमेलनातून अध्यक्ष नासी फडके यांनी वृत्तपत्रांवर टीकेची झोड उठवली. तर 1951 मध्ये कारवार येथे झालेल्या साहित्य संमेलनात बाळासाहेब खेर यांनी शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांच्या सार्वजनिक सुट्ट्या देण्यावरून व हे दोघे राष्ट्रपुरुष नव्हेत असे उद्गार काढल्याने संमेलनात तीव्र अशा प्रतिक्रिया उमटल्या. खेर यांचा जाहीर निषेध करावा असा ठरावही मांडण्यात आला. पुढे 1955 पासून 4 वर्षे संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र झाला आणि याच काळात 1957 मध्ये अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न हा ऐरणीवर आला. पण 1960 नंतर आजही महाराष्ट्र आणि कर्नाटकांचा प्रश्न भिजतच राहिलेला आहे. अनेक साहित्य संमेलनातून मराठी माणसाने या संबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. म्हणजे 1963 ते आजपर्यंतच्या साहित्य संमेलनात अनेक राजकीय, सामाजिक व वैचारिक प्रश्न गाजले. त्यामुळे साहित्य संमेलनाचे हे सांस्कृतिक योगदान महत्त्वाचे ठरले आहे. आता इसवी सन 1965 मध्ये हैदराबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनापासून आयोजनाची सर्व सूत्रे ही साहित्य परिषदेकडून साहित्य महामंडळाकडे गेली. तेव्हापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने ही पुढची सगळी संमेलने होत आहेत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर मराठी भाषा, वाङ्मयीन संस्कृतीचा विकास व वृद्धी होण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना करण्यात आली. या साहित्य संस्थेने हाती घेतलेल्या कामाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, विदर्भ साहित्य संघ नागपूर, मुंबई आणि मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद या संस्था महामंडळाच्या घटक संस्था म्हणून काय करतात. तर परिषद जबलपूर जे मध्य प्रदेश आणि मराठी साहित्य परिषद गुलबर्गा कर्नाटक या राज्यातील मराठी साहित्य परिषद संस्थांना महामंडळाच्या संलग्न संस्था म्हणून मान्यता देण्यात आली. या संस्थांमधूनच महामंडळांची निर्मिती झाली. या घटक संस्था, संलग्न संस्था, स्थानिक स्वागत समिती व माजी संमेलन अध्यक्षांच्या मतदानातून लोकशाही निवड प्रक्रियेद्वारे आज साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची निवड होते. म्हणजे बदलत्या काळानुसार साहित्य संमेलनाचे स्वरूप, भूमिका आणि उद्दिष्टे यात सातत्याने बदल होत गेला. म्हणजे मराठी साहित्याबरोबरच समकालीन सामाजिक प्रश्नांना या संमेलनाने प्राधान्य दिले. याचा प्रत्यय 130 वर्षात झालेल्या बहुतांश संमेलन अध्यक्षांच्या भाषणातील संदर्भावरून येतो. म्हणजे कोणत्याही भाषेच्या वाङ्मय व्यवहारात नसेल एवढी मोठी परंपरा ही मराठी साहित्य संमेलनास आहे.
मग पुढे काळानुसार मराठी वाङ्मयाचा विस्तार होत गेल्यामुळे अनेक प्रादेशिक विभागीय ग्रामीण साहित्य संमेलने, जिल्हा साहित्य संमेलने ते तालुका पातळीपर्यंत साहित्य संमेलने सुरू झाली. त्या ठिकाणी आपण साहित्य संमेलनाचा प्रारंभ आणि त्याचा इतिहास पाहिला. पुढील लेक्चर्समध्ये आपण साहित्य संमेलनाचे योगदान आणि मराठी साहित्य संमेलनामधील परिवर्तने या संदर्भात चर्चा करणार आहोत. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0230 269 37 71 किंवा 0230 269 38 71 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.